झुंजारते क विष्णुदास जगे पाप पुण्यांगे न तळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलास झुंजारते क विष्णुदास जगे पाप पुण्यांगे न तळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलास ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कडे काढ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलास तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे विठ्ठल विठ्ठल झुंजारते क विष्णुदास जगी पाप पुण्यांगे न तळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग विश्वभूषण जगमान्य संत संत मान्य संत समाज मान्य संत संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत ज्ञानवंत पुतळे संप्रदायाचे कडदे हो निवासी ज्ञानेशी प्रिय मुक्त कबिल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणांचा सर्वांना कळेल वळेल पचेल टिकेल समजेल उमजेल सोप्या निसरळ भाषेतला गोड असं भगवंताचे जे भक्त आहेत त्यांचं हरिदासांचं संतांचं साधूंचं अंतर आणि बाह्य लक्षण प्रतिपादित करतायत विठ्ठल अभंगा प्रतिपादन करण्याअगोदर 2 मिनिटाचा परिहार देतो तो असा की आपल्या भाग्यवंत गावामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झाला आपल्या लोंढे नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवान रामरायांच्या राज दरबारामध्ये आपल्या गावातलं त्या ठिकाणी ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली लोंढेकर यांच्या अनमोल मार्गदर्शनातून भजनी मंडळांच्या अनमोल आयोजनातून चाललेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजची कीर्तनाची सेवा भजनी मंडळाच्या अनमोल आज्ञेतून आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या गावातले असणारे सुरेश आप्पा आपणच्या अनमोल आज्ञेतून आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाटेला आली आपल्या गावातले जावाई त्यांचं नाव नाही माहिती मला काय ना हा आप्पा मिस्त्री दैवतकर लोंढ्याचे जावाई पूर्ण गावाचे पाहुणे असे असणारे आमचे आप्पा मिस्त्रींच्या अनमोल आग्रहातून मी आप्पा त्यांना 3दा नकार दिला यांना 3दा नकार यासाठी दिला होता की मला यालाच वेळ होईल म्हणून मी रात्री होतो अमरावती जिल्ह्यात सकाळी होतो शेगावला इथून जायचं मला इगतपुरीला तर त्यांनी माझा पिच्छा सोडला आणि संदीप महाराजांच्या मागे लागला की काही करा महाराजांना आमची तारीख घ्यायला लावला माझ्याशी जेव्हा बोललं त्यांना तर काय एवढा आग्रह महाराज दैवतला तुमचा कार्यक्रम झाला आम्ही त्या कार्यक्रमाला होतो आणि आमचा आग्रह आहे की तुम्ही ह्या गावाला या म्हणून आपल्या गावातले जावाई 2 शब्द आहे एक वाया जाई अनेक जावाई ज्याच्या गळ्यात मार ते जावाई ज्याच्या मारचा संबंध नाही ते वाया जाई विठ्ठल आपल्या गावचे जावाई त्यांच्या अनमोल आग्रहातून आजची कीर्तनाची सेवा आमचे परममित्र ज्येष्ठ गुरुबंधू संदीप महाराजांच्या अनमोल आग्रहातून आजची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली उपस्थित सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित सर्व गायक वादक मंडळ हरिभक्तपरायण आदरणीय संजयजी महाराज कन्हेरेकर हरिभक्तपरायण आदरणीय दिलीप महाराज बोहरेकर
हरिभक्त परायण, माझं परिसराचं भूषण, माझं परिसराचं वैभव. आमचं गाव शिवक होतं नाही का, जवळजवळ गाव आमचं. हरिभक्त परायणांचे संदीप महाराज या ठिकाणी उपस्थित, सगळं महाराज मंडळी. सुंदर असं त्या ठिकाणी जे पखवाज ऐकताना असं वाटत नाही की ते वाजवतायत, असं वाटतं की ते पखवाजाला बोलायला लावतायत. आमचे गुरुबंधू सागर महाराज, त्यांचे वडील महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार आहेत, दिलीप महाराज बेडकर म्हणून. त्यांचे भाऊ खूप चांगले कीबोर्ड प्ले करतात, बऱ्याच ठिकाणी माझ्या कथेला असतात. आमचे सागर महाराज उपस्थित, आपले सर्व भजनी मंडळ, आपल्या सर्वांच्या चरणी प्रणिपात करतो. या ठिकाणी चित्रीकरण करणारे, शूटिंग करणारे, काय नाव तुमच्या चॅनल? नाद कीर्तनाचा. वा, लोकांना काय काय नाद राहतो, तुम्हाला कीर्तनाचा नाद. असे नाद कीर्तनाचा रोज असता का? रोजच? हा, आजच आले. आज इथं नाही. धन्यवाद. बाकी पण चालतं. अरे वा, धन्यवाद. उपस्थित आपण सर्व साऊंड सिस्टीमवाले दादा जिजाऊ ना, वा, दैवत, शाबास. आपले सर्व भजनी मंडळ असेल, सर्व महाराज मंडळी असतील, एकदा आमच्या सर्व महाराज मंडळीसाठी जोरात टाळी वाजवा, जोरात. आपण सर्वांच्या चरणी प्रणिपात करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. आरंभ करू. ज्याप्रमाणे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, साहेब मुक्ताई बुद्धी देईल, त्याप्रमाणे अभंग सोडण्याचा प्रयत्न करतो. यंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण शौनत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमः पंढरीनाथाय पंढरपुर निवासिने पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः. पांडुरंगा करो प्रथमा नमः, 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 पांडुरंगा करो प्रथमा नमः. दूसरे चरण संताचे, दूसरे चरण संताच्या, रंगात रंग तोषात रंग पाहण्या नजर भेर भेरते, ऐकून कान विसरून निभान ही वाट कोणाची भरते, या सप्तसुराचा लाठे वरुडे साधाय तुम्ही होई राधाई बावरे हरे रे राधाई बावरे राधाई बावरे हरे रे राधाई बावरे. दूसरे चरण संताचे,
करू प्रथम नमन दुसरे जण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ भद्रार्थ अवतार कलांकांक तेजोधिका मोदी भद्रम खलानिशवाद प्रदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन दत्त जननी देवाची धन्य धन्य मुक्ता मुक्ताबाई तुमचे चरणे माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला प्रार्थना संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसागरंतं जेन धर्मजित विलासी बली तो संभाजी दाननवानी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग दंडवत करीत असो आये महाराज विराजी आये महाराज विराजी आये महाराज विराजी आये महाराज विराजी आये महाराज कुमार जिन धर्मजित विलासी बली तो संभाजी दाननवानी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग दंडवत करीत सो विठ्ठला झुंजारते क विष्णुदास जगी पाप पुण्यांगी न तडेत्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलास प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अभंग जगद्गुरु तुकोबरायचा या अभंगातून तुकोबराय संतांचं साधूंचं हरिदासांचं अंतराने बाह्य लक्षण प्रकट करतात विठाला बाह्यांगाने साधू कसे असतात आणि अंतरांगाने साधू कसे असतात संत कसं ओळखावं याचं प्रतिपादन या अभंगातून तुकोबरा दर्शवतात महाराजांचा झुंजारते एक विष्णुदास जगी विष्णुदास या जगामध्ये एकच झुंजार आहे म्हणून चकारात्मक शब्द वापरला लक्षात घ्या व्याकरण लक्षात घ्या का झुंजारते एकच विष्णुदास जगी का पाप पुण्यांगी न तडेत्या त्यांनी कधी पाप केलंच नाही आणि पुण्याची अपेक्षा सुद्धा न तडेत्या का गोविंदासनी गोविंद शयनी
गोविंद त्या मनी बैसलासी. महाराज तुमच्याकडे साहित्य आहे का? शस्त्र काय? गोविंद आसनी. लढण्याकरता काय साधन आहे? गोविंद शयनी. आणि आसनी आणि शयनी का गोविंद? कारण गोविंद त्या मनी बैसलासी. आणि तुम्हाला जर बाह्यांगाने जेवढं खायचं असतं तर मोरुध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापे जे कडी काढ तया भेने का. जे गंध लावतात गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतात त्यांना कडी काढ सुद्धा कापतो. अशी त्या ठिकाणी हरिदास हे संकीर्तन करतात. पण कोणाचं करतात? तो कामने शंख चक्राचे शृंगार. शंख चक्राचे शृंगार केलेले असताना भगवान परमात्माचं चिंतन करतात. नामामृत सार मुखा माझी का. सतत त्यांच्या मुखात सारिक भगवान परमात्माचं चिंतन. म्हणून गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मने बैसलासी का. गोविंद सतत त्यांच्या मनात विराजमान असतो. असा भगवान परमात्मा जीवाला देवाची ओळख करून देणारे संतांची ओळख करून देतात. विठाला समाजाला संतांची ओळख करण्याची काय गरज आहे का? प्रत्येक समाजात संत जन्माला आले. असं एक समाज नाही का त्या समाजात संत नाही. असं एक समाज नाही. कुणबी समाजात तुकोबराय आले, शिंपी समाजात नामदेवराय आले, कुंभार समाजात गोरबकाका आले, न्हावी समाजात संत सेना महाराज आले, राजपूत समाजात मीराबाई आले, सुतार समाजात आज सुतार समाज बांधवांनी सेवा घेतली. सुतार समाजात जडोजी आणि मडोजी आले. विश्वकर्मांचे अवतार का जडोजी मडोजी आले. प्रत्येक असा एक समाज मुसलमान सेना न्हावी जान विष्णुदास का. प्रत्येक समाजात संत जन्माला आलेत. आदिवासी समाजात कोण आलं? मेरे झोपड़ी के भाग एक समाजात संत जन्माला आले. तर त्यापैकी जर विचार केला तर का संतांनी का समाजात प्रत्येक समाजात जन्माला? याचं कारण का की संतांना होती जनाची चिंता म्हणजे जीवाची चिंता. आणि म्हणून जीवांना सर्वांना एकत्रित केले आणि सांगितलं का उठा जागे वारे स्मरण करा पंढरीला भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा जन्माचा गणदारा पुत्र. उठा सांगितलं. उठामध्ये असं कोणाचं नाम उल्लेख आलं ना का? सुरेश आप्पा उठा असं नाही म्हटलंय का? संदीप महाराज उठा असं नाही म्हटलंय. सागर महाराज उठा असं नाही म्हटलंय. त्यातले बाकीचे उठले. बाकीचे ना तुम्ही का नाही उठले? म्हणजे आमचं नावच आलं नाही. आधी का घरकुलची यादी होती का? कर्जमाफीची यादी होती. आमचं नावच आलं नाही म्हणून हात जोडले. कर जोडोनी विनवितो तुम्हाला नका करू संसार नका गुंतू विषय. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव. हात जोडून विनंती केली तरी ऐकलं नाही. शेवटी जोरात आरडे मारली का जगजोगी जगजोगी मारली. बरोबर 10 वाजेला आरडी मारली. तुम्ही जागा तुम्ही जागा. तरी त्या ठिकाणी जागले नाही का? जगजोगी जगजोगी जाग जाग. आणि एवढं प्रेमाने सांगून ऐकलं नाही. मग तुकोबरांचा संताप अनावर झाला. आणि मग तुकोबरा म्हणले तुका म्हणे ना ऐकती बटकीचे
पुढे शेंदडीचे रडतील. ज्यांनी ऐकलं नाही त्यांना आजही रडायला दिवस अपुरे पडतात. विठाला मग संत तर एक विचाराचे, मग एक तत्वज्ञानाचे. तो संतांची भावना आहे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाचे स्थिर. मग प्रत्येक समाजात संत जन्माला का आले त्याचं कारण नका जाऊ आडराणे ऐशी गरजते पुराणे. का आपलं म्हणून सांगण्याकरता संत प्रत्येक समाजात अवताराला आले का. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात या जनाला देवाची ओळख करून देण्याकरता संत आले. पण जो देवाची ओळख करून देतो असं भगवान परमात्माची जी ओळख करून देतात ते संत तरी आपल्याला ओळखता आले पाहिजे. म्हणून अंतराने बाह्य लक्षण सांगितलं. का कारण देवाशिवाय मनुष्य पूर्णच नाही, पूर्णच नाही. हे कारण तो माझ्याकडे भरपूर आहे, सत्ता संपत्ती प्रतिष्ठा संतती सर्व लोकांकडे आहे. मग पण ऐका काहींकडे सत्ता आहे संपत्ती नाही, काहींकडे प्रतिष्ठा आहे संतती नाही. आता परत ऐका काहींकडे संपत्ती आहे पण संतती नाही, काहींकडे सत्ता आहे पण प्रतिष्ठा नाही. का काही ना काही या जगात पूर्ण फक्त देव आणि संत आहे. आणि जोपर्यंत देवाची किंवा संतांची ओळख आपल्याला होत नाही तोपर्यंत जीव पूर्ण होत नाही. जीवाला पूर्ण होण्याकरता ओळखता आलं पाहिजे. कोण बरं? देव. का देव ओळखता आला पाहिजे. म्हणून संतांनी त्या ठिकाणी सांगितलं अहो महाराज का तुम्ही अशी त्या ठिकाणी आयडेंटिटी देतात की देवाचं संतांना कसं ओळखायचं, कसं अंतर्बाह्य लक्षण सांगितलं. काय गरज आहे मला संत ओळखण्याची? अरे ते देवाची ओळख करून देतील. नाही नाही मी ओळखेल देवाला. संताशिवाय जीवाला देवापर्यंत पोहोचवण्याचा मधला मार्ग म्हणजे संत आहेत, मधला दोरा म्हणजे संत आहेत. आणि म्हणून संताशिवाय देवाकडे जाता येत नाही. म्हणून तसं त्या ठिकाणी जसं शिपायाशिवाय कलेक्टरला भेटता येत नाही तसं संताशिवाय देवाकडे जाता येत नाही. विठाला सन्मार्ग वर्तयती संत. संतांना ओळखणं गरजेचं आहे. महाराज माझ्याकडे सर्व आहे. एखाद्या माणसाला माझ्याकडे प्रतिष्ठा आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे संतती आहे, माझ्याकडे संपत्ती. काहीकडे सत्ता आहे. सत्ता किती वर्ष राहते? 5 वर्ष. का 5 वर्ष? बरं किती सत्ता भोगली, सत्ता भोगणाऱ्याला अपेक्षा राहत नाही का? सत्ता भोगणाऱ्याला अपेक्षा राहत नाही का? 5 वर्ष किती सत्ता भोगली का? 5 नाही 5 पंचवार्षिक जरा तरी अपेक्षा राहते मी पुन्हा येईन का? तरी अपेक्षा राहते का? मग सत्ता किती भोगली तरी अपेक्षा आहे. बरं प्रतिष्ठा कितीदा त्या ठिकाणी पुढे केलं तरी प्रत्येक मीटिंगचं प्रत्येक सभेचं अध्यक्षपद मलाच मिळालं पाहिजे का? मलाच मिळालं पाहिजे. मला विचारल्याशिवाय काहीच करू द्यायचं नाही. आणि जर मला विचारल्याशिवाय जर त्यांनी केलं त्यांच्या दायमध्ये पाय घातल्याशिवाय राहणार नाही. प्रतिष्ठा किती प्रयत्न केले तरी मलाच बहुमान मिळाला पाहिजे, मलाच पुढे पुढे केलं पाहिजे. प्रतिष्ठा अपेक्षा प्रतिष्ठेत आहे. बरं काहींकडे संपत्ती, एवढी संपत्ती आहे, इतकी संपत्ती आहे का जर ती त्या ठिकाणी जर संपत्ती पाहिली तर ते महाराज 7 पिढ्या खपतील एवढी संपत्ती काहींकडे. काही लोकांना हे सुद्धा माहित नाही की त्यांच्याकडे संपत्ती किती आहे. त्यांच्याकडे संपत्ती किती आहे एवढं सुद्धा माहित नाही त्यांना. स्वतःची संपत्ती किती आहे एवढं सुद्धा माहित नाही. पण संपत्ती त्या ठिकाणी काहींकडे संपत्ती आहे, संपत्ती आहे पण किती संपत्ती असते तरी अपेक्षा आहे. आणि संपत्ती कामी येत नाही. संपत्ती पैसा जर कामी आला असता तर ज्यांच्या घरात नोटांचे पोतेचे पोते भरलेत असे लोक कोरोनामध्ये मेलेच नसते. चांगले चांगले बलाढ्य गेले महाराज, चांगले चांगले श्रीमंत लोक गेले. बरेच लोकांचा अशी देवाकडे कंप्लेंट असते का देवाने आम्हाला काय दिलं. अरे त्या कोरोनामध्ये चांगले चांगले श्रीमंत मेले त्याच्यानंतर सुद्धा तू महाराज मला आजपर्यंत जिवंत ठेवला. अजून काय अपेक्षा करतात? अजून काय अपेक्षा पाहिजे तुम्हाला देवाकडनं? अजून काय पाहिजे तुम्हाला देवाकडनं? काय आपण त्या ठिकाणी तरी सुद्धा एवढं किती संपत्ती पहा. जगात 2 लोक खूप श्रीमंत झाले. एक कृष्ण
आणि एक रावण. रावणाची लंका जळाली आणि कृष्णाची द्वारका बुडाली. विठाला बुडाली. आणि किती संपत्ती असली सोबत येत नाही, सोबत राहिली असती तर रावणाने जाताना कमीत कमी 2-4 विटा सोबत नेल्या असत्या. कशाच्या? सोन्याचा. मग आता विचार करा, जिथं रावणाची वीट जात नाही तिथं तुमचं आमचं 1-1, 2-2 ग्रॅम, 5-5, 10-10 ग्रॅम कुठेच लागत नाही. आपलं स्मशानभूमीपर्यंत बी जात नाही. या बोमणारा कथावर पिले तर माहिती विठाला विठाला संपत्ती नाही. एखाद्याकडे त्या ठिकाणी का संतती, एखादा महाराज ज्यांच्याकडे संपत्ती त्यांना संतती नाही. एखाद्या का एवढी संपत्ती तुमच्याकडे, हो महाराज, मग पण काय करता? संपत्ती भरपूर आहे हो, मग संपत्ती भरपूर आहे, मग पण काय करता? काय दिवा लावायलाच दिवा नाही. संपत्ती भरपूर आहे पण दिवा लावायलाच दिवा नाही. आणि ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती त्यांना पाहिजे एखादी दिवा. कशासाठी? शेटाळाला नाही, दिवा लावायला सांगतात. त्यांना पाहिजे एखादी. म्हणून संपत्ती आहे पण संतती. काय काहीकडे बरेच दिवे, कोणाला 6, कोणाला 4, कोणाला 3. काय दिवे संध्याकाळी 7 नंतर पाहतो मी असे लागतात. कुठे येड्या बाबडीत, कुठे गटारीत, कुठे नाल्यात, कुठे रोडाच्या काठाला. असे बरेच दिवे लागतात संध्याकाळी. आपला बरेच दिवे लागतात. एखादा लाव ना दिवा. अरे लय दिवे तुझ्याकडे, लाव. नाही ना महाराज. अरे लाव एखादी दिवा. नाही का? दिवा टाकायला तेल नाही. म्हणजे पैसा नाही. काहीकडे संतती तर संपत्ती नाही, आणि काहीकडे संपत्ती तर संतती नाही. काहीकडे प्रतिष्ठा आहे पण सत्ता नाही, काहीकडे सत्ता आहे पण प्रतिष्ठा नाही. एखाद्या माणसाने विचारलं, महाराज माझ्याकडे सत्ताही आहे, माझ्याकडे प्रतिष्ठाही आहे, माझ्याकडे संपत्ती पण आहे आणि माझ्याकडे संतती आहे. ठीक आहे, देवाच्या कृपेने 4ही गोष्टी एका माणसाला प्राप्त आहेत. मग अशा माणसाला दुःख राहत नाही का? ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा आहे अशा माणसाच्या जीवनात दुःख राहत नाही का? जा तुम्ही त्याच्यासोबत फक्त एकदा दवाखान्यात, आणि मग डॉक्टर चेकअप करतात, आणि मग चेकअप झाल्यावर सांगतात तुम्ही म्हणजे काय, खारट खाऊ नका, आंबट खाऊ नका, गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, आमकं खाऊ नका, धमकं खाऊ नका. इथून पुढे डॉक्टरांनी एकच सांगायचं बाकी ठेवलंय बरं का मिस्टर, इथून पुढे माती खाऊ नका. एकच सांगायचं बाकी ठेवलं. किती श्रीमंत माणसं, अहो साखर कारखान्याचं चेअरमन जवळ बसून जेवतो, आमच्या ताटात पंचपक्वान्न तो ताक भाकर खातो. विचार का तुम्ही का बरं एक अर्धी मुठ नाही महाराज, जर चुकी संधी खाओगे तो उपडी रामना नाही राहतो महाराज, नाही राहत का? मग आशा नाही त्या ठिकाणी सांगितलं महाराज पूर्ण कोणीच नाही, पूर्ण फक्त देव आणि संत आहे. मग का हो महाराज, त्या देवाची ओळख ह्या जीवाला करून देण्याकरता संत तुकोबाराज सांगतात आम्ही संतांची ओळख करून देतो. तुकोबाराय तुम्ही काय संतांची ओळख, तुम्ही काय ओळख करून देणार म्हणजे काय का? तुम्ही जर ओळख करून दिली असती तुम्ही का ओळख करून देणार? एखादा माझं का नाही आमदारांकडे काम आहे, आमदारांकडे काम हो हो तुमची ओळख आहे, द्या ना आमचं एवढं काम करून. जसं मधला माणूस आहे तर तो कोणाचा अहो देव माझ्याशी बोलतो, मग देव आम्ही देवाशी बोलतो, मग देव रोज आम्ही रोज देवाचं दर्शन घेतो. मग एखादा नास्तिकांचा तुकोबाराय देव बोलतो तुमचं, हो तुकोबाराय मी जे सांगेल ते देव ऐकतो खरं, हो आम्ही त्याला देव म्हणतो म्हणून त्याला जगात भाव आहे. आणि खरं आहे जर संतांनी सांगितलं नसतं हे देव आहे तर आपण सुद्धा आपल्याला सुद्धा देव कळाला का? हा देव आहे म्हणून आपण देव म्हणाला का? आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात तुकोबाराय तुमचं जर देवाशी एवढं जमतं आणि देव जर तुमच्याशी बोलला असता मामांची गोसावीने तुम्हाला काट्याच्या काडीने मारलंच नसतं का? तुम्ही जर त्या ठिकाणी देवाचं तुमचं जमलं असतं तुकोबाराय
तर ज्यावेळेस तुमच्या अंगावर कडकडात असं उकळलेलं पाणी पडलं तेव्हा तुम्ही हाक मारली नसती, धावा केला नसता, देव सहज आला असता. तुमचा संतान पण देवाचं जमला असतं तर तुमचा नाथमारांच्या अंगावर 108 वेळा येऊन थुंकून गेला नसता. तुमचं संतांचं देवाचं जमलं असतं तर ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई यांना लोकांनी गारा दगड मारून फेकले नसते. काय तुकोबाराय, तुम्ही तर त्या ठिकाणी निर्बल आहात आणि स्वतःला बलवान समजतात. तुकारांतात महाराज का आम्ही त्यांना तुम्ही प्रतिकार करू शकले नाही. ज्याने काट्याच्या काडीने मारावं त्याचे रोज रात्री पाय दाबायला तुम्ही जात होते. तुकोबाराय ज्याने 108 वेळा अंगावर येऊन थुंकलं त्याला दर्शन देऊन मुक्त केला का, त्याचाच उद्धार केला तुमच्या नाथ महाराजांनी. मग तुकोबाराय का हो का असे तुम्ही निर्बल आहात, तुम्ही आम्हाला काय देव सांगणार. तुकारांतात बाबा का त्याने मला काट्याच्या काडीने मारलं, मग मी जर प्रतिकार केला असता, नाथ म्हणतात त्याच्या माझ्या अंगावर थुंकलं, मी जर प्रतिकार केला असता तर त्या वाईट लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये फरकच काय राहिला असता. जर त्यांच्या सारखा आम्ही वागलो असतो तर त्यांच्यात आणि आमच्यात फरकच काय काय राहिला असता. तर तुकारांतात अरे तुम्ही जे निर्बल समजतात तितके निर्बल आम्ही नाही, तुम्ही जे शक्तिहीन समजतात तितके शक्तिहीन आम्ही नाही. मग आम्ही त्या ठिकाणी देवाला वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावने नाचुरंगी का आम्ही त्याला इथं आणू शकतो. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात आम्ही निर्बल नाही, आम्ही शक्तिहीन नाही. मग फक्त ह्या जगामध्ये आम्ही एकमेव योद्धा आहोत, आम्ही एकमेव झुंजार आहोत. झुंजार जगी पाप पुण्यांगी न तडे त्या महाराज जगात झुंजार फक्त एकमेव विष्णूचे दास आहे, एकमेव झुंजार. मग झुंजार शब्दाचा अर्थ आहे शूर, वीर, लढवय्या, योद्धा. शूर, वीर, लढवय्या, योद्धा हा झुंजार शब्दाचा अर्थ आहे. झुंजार कोणाला म्हणावं, जे पाप पुण्य त्या ठिकाणी जवळ येऊ देत नाही त्याला झुंजार म्हणा. मग लढवय्या तर बरेच झाले, योद्धे तर बरेच झाले का या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये योद्धे काही कमी झालेत का. मग तरी तुकोबाराने एक शब्द वापरला, ऐका, आणि अभ्यास करून वापरला तुकोबाराने का, एकच विष्णुदास झुंजार का, झुंजार ते एकच विष्णुदास जगी
मग बाकीचे योद्धे नव्हते का महाराज? या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले, या जगामध्ये धर्मवीर संभाजी महाराज झाले, या जगामध्ये क्रांतीसूर्य महाराणा प्रतापजी झाले का? अनेक योद्धे होऊन गेले. त्यांचं काय? त्यांचं काय का? अकबर बादशाह सारखा बादशाह महाराणा प्रतापाने झुकवला. औरंगजेब सुद्धा हताश झाला धर्मवीर संभाजी राजांपुढे, आणि अफजल खानचा कोथळा बाहेर काढला छत्रपती शिवाजी राजांनी. एवढे महान झुंजार आहेत, योद्धे आहेत, लढवय्या आहेत, तरी सुद्धा तुकोबारांनी एकच शब्द वापरला, झुंजार. ते एकच चक्रात्मक शब्द, ग्रामर लक्षात घ्या का? एकच झुंजार. जसे एखाद्या लग्नामध्ये बरेचसे मेनू वाढायला राहतात, तू पोळी वाढ, तू वरण वाढ, तू भात वाढ, तू भाजी वाढ. एखाद्याला सांगता काय श्रीखंड मात्र तूच वाढ. काय वापरला? तूच वाढ. तसं एकच झुंजार. कोण? विष्णुदास. मग बाकीच्या योद्ध्यांचं काय? ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज योद्धे होते, साऱ्या जगाला जिंकलं, पण शिवाजी महाराज काळाला जिंकू शकले का? यमाला जिंकलं नाही. महाराणा प्रतापाने यमाला जिंकलं नाही. धर्मवीर संभाजी महाराजांनी यमाला जिंकलं नाही. तुकोराम म्हणतात जरी योद्धे होते मग तरी काळाच्या आहारी गेलेच, काळाला जिंकू शकले नाही. पण आम्ही मात्र जगा काळ काय, आम्ही जगाला काळ खातो, पण काळाचा सुद्धा माथ्यावर पाय देणार आम्ही विष्णुदास आहे. कशावर महाराज? ध्रुवबाळाला घेण्याकरता जेव्हा विमान आलं, ध्रुवबाळाचं आयुष्य किती होतं? ध्रुवबाळ आपण 5 वर्षापेक्षा मोठा केलाच नाही. ध्रुवबाळ 5 वर्षापेक्षा मोठा होच दिला नाही आपण ध्रुवबाळाला. 36,000 वर्ष आयुष्य होतं ध्रुवबाळाला. जे आढळपद प्राप्त झालं, आपण जे ध्रुवतारा म्हणतो, आता 36,000 वर्षानंतर मिळालं. पण वयाच्या 5व्या वर्षी घर सोडून भगवंताचा साक्षात्कार झाला होता, प्राप्त केला होता. त्याच्यानंतर लग्न झालं, 2 पत्नी, आईला भरमी ध्रुवबाळाला का राज्य केलं, यक्षांसोबत युद्ध केलं. मग जेव्हा घेण्याकरता विमान आलं देवलोकातून, तेव्हा असं विमानात पाय ठेवता येत नव्हतं. म्हणजे मी वर चढू कस काय? म्हणे एक काम करा ध्रुवा. म्हणे काय? खाली जे बसलं त्याच्या डोक्यावर पाय ठेव. म्हणे कोण आहे? हे मृत्यू देवता आहे, हा काळ आहे, याच्या डोक्यावर पाय ठेवा, मग तुम्ही वर या. का? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. एवढे शूर वीर त्या ठिकाणी महाराज असणारे विष्णुदास. आताचे शूरवीर नाही, आताचे बरेचसे शूरवीर संध्याकाळी 7 नंतर ऑनलाईन आले. पंखा फास झाला संध्याकाळी, जेव्हा 15 फूटचा रोड आपण पडायला लागला, मग येतात आणि घरातल्या घरात बांडे तलवार हलवतात. बाहेर नाही कोणाला बोलणार ते. जी बिचारी दुपार सकाळपासून संध्याकाळ शेतात काम करून येते, याच्यासाठी स्वयंपाक करून ठेवते, आणि मग याच्या समोर ते येतो आणि आल्यावर मग ते म्हणे काय मी आमदार झालो, पुरा तालुका बदलीन, या शिपात त्याच्याकडे ती गुच्छ बसते खा. म्हणे काय मी खासदार झालो, पुरा जिल्हा बदलीन. परत काय मी जर पंतप्रधान झालो, पुरा देश बदलीन. मग गुच्चूप ती ताई म्हणते चोंग्या काय पहिले पेन सोड, कालदी लुंगी समजेसन मनीस साडी गुंडाई गुंडाई पुरा गली मा फिरणार. तो काय देश बदलवशील ना, तालुका बदलवशील का? नादी लागायचं नाही, माझ्यासारखा शूरवीर कोणीच नाही. हे म्हणे जंगलाच्या दुश्मनांचं शिर कापून आणा. हा गेला, आणि गेल्याबरोबर अगोदर युद्ध झालं होतं, आणि शिर पहिलेच कोणीतरी कापून नेले होते. हवा हात पाय वज बांधलेला आहे ना, कितला लोक कापिलं. ते म्हणे शिर कुठे, शिर डोकं कुठे? म्हणते मना पहिले दुसऱ्यानं गायब कर दिलं. अरे तू
मरेल लोकच मारलंय ना. झुंजार त्याला नाही म्हणत का, लढवय्या त्याला नाही म्हणत. जो काळावर विजय मिळवतो त्याला झुंजार म्हणावं. म्हणून झुंजार ते एक विष्णू दास जगी. बरं, विष्णूचे दास का झुंजार झाले? तो त्यांना काम क्रोधाने कधी त्रास दिला नाही का महाराज? काम इतका भयानक आहे की शंकराला बाधित ठरला. कामाजी कोतवाड याने नाडीले बहुता ग्रासियले भय नाही त्यासी. पण मला सांगा, शंकराला घातक ठरणारा काम नारदाला जिंकू शकला का? नाही जिंकू शकला, नाही का? आणि म्हणून महाराज म्हणतात का, आम्ही एक झुंजार ते एक विष्णुदास जगी. तर तुमच्याकडे काय महाराज? पाप पुण्य विष्णुदास जगी. पाप पुण्यांगी न तडे त्या का. कधी मी पुण्य केलं असं संतांनी कधीच सांगितलं नाही. कधीच मी पुण्य केलं अपेक्षा कधीच केलं नाही, कधीच नाही. महाराष्ट्रात एका संतांचं पुढे नाव लागतं, निष्काम कर्मयोगी. जनार्दन स्वामी महाराजांचा पुढे कर्म केलं पण निष्काम, कधी फळाची अपेक्षा केली नाही. कर्मण्येवा कधी फळाची अपेक्षा केली नाही, फक्त कर्म करत राहिले आणि ते चांगलंच केलं. ते चांगलंच का पुण्य होतं, पण कधी मी पुण्य केलं सांगितलं नाही. आमचे सद्गुरू जोग महाराज छाती ठोकून सांगितले, मी पापच केलं नाही. छाती ठोकून सांगायचे मी पापच केलं नाही. आता एखादं सांगा बरं, सांग बरं छाती ठोकून आमच्या सकट. नाही महाराज, नाही का? आपली तेवढी पात्रता नाही. आणि जर पुण्यवान झाला असतं तर तुम्हाला आम्हाला कीर्तन करण्याची कीर्तन ऐकण्याची गरज आज भासली नसती का? अर्थात त्या ठिकाणी महाराज म्हणतात, जीवनात आल्यानंतर त्या ठिकाणी पाप पुण्य, मी पुण्य केलं, मी केलं आज कधी सांगितलंच नाही. आपलं सारखं नाही. 119 पावती तरी पुरा गावामध्ये पावती फाडी बरं फाडी बरं कितला पाडी 101 का. आपल्यासारखं नाही का, असं कधीच सांगितलं नाही संतांनी. म्हणून पाप पुण्यांगी न तर त्यांना पापाने बाधक केलंच नाही आणि पुण्याचा अहंकार कधी त्यांनी केलाच नाही, कधीच नाही. पाप पुण्यांगी न तडे त्या का, कधी त्या ठिकाणी पाप पुण्य नाही का, पाप पुण्य नाही. आपण तर एकच माळ जपतो सकाळी सकाळी, तरी गुरु म्हणे किती दूर, एवढं 3दा पाहतो. 108 माळांमध्ये 108 मनींमध्ये का, अजून वर होणार नाही, अजून वर होणार नाही. काही काही तर सकाळी सकाळी देवपूजा करताना देवाची द्वारे भक्षण भरी तिन्मुक्तीचारी साधे चहा ठेव, अरे मुख्य म्हणा पुण्याची गणना चांगली उपदेश देव म्हणे. व्यासाची कोण द्वारकेच्या राना पान नको टाकू. कधी देव प्राप्त होणार आपल्याला? कधी? आपण एकच माळ जपताना 17दा पाहतो. आपली देवपूजा सुद्धा सिद्धी होत नाही, देवपूजा सरळ होत नाही. माझी एक रील व्हायरल झाली, तुम्ही जे बोलले ते माऊलींच्या मंदिरातले, आळंदीतले, कीर्तनातले का, की प्रत्येकाने घरामध्ये, आपण हिंदू आहोत, गीता आपल्याला वाचता येत म्हणून प्रत्येकाने घरात ज्ञानेश्वरी ठेवली पाहिजे. महाराज इतका वेळ नाही ज्ञानेश्वरी वाचायला, रोज एक अध्याय वाचा, रोज आंघोळ झालं, एवढा वेळ नाही. अर्धा अध्याय वाच, इतका वेळ नाही. 5च ओव्या वाच, इतकाच वेळ नाही. एक तरी ओवी अनुभवावी, इतकाही वेळ नाही. फक्त देवघरात आणून ठेवा आणि आंघोळ झाली, बाहेर निघताना फक्त त्या ज्ञानेश्वरीचं दर्शन घेऊन निघा. जर यदा कदाचित रस्त्यात जर तुमचा अपघाती जर मृत्यू होणार असेल, तो सुद्धा टाळण्याची ताकद त्या ज्ञानेश्वरी. आता संजय नाना मला बोलले की आबा, आळंदीतलं माऊलीतलं मंदिरातलं कीर्तन लय छान केलं म्हणले. हा तुमच्या सारख्यांचाच आशीर्वाद आहे. विठाला
बाबा संजय महाराजांनी शिकवलं बरं मला, आमच्या बाबांसोबत घरी यायचे. अर्थात जेवणात आल्यानंतर पहा, आणि तितकाच आज कीर्तन करताना आनंद तेवढा होतो त्यांना, तितकाच आनंद आहे. फळ झाड लावल्यावर ते जेव्हा फळ देतं तेव्हा लावणाऱ्याला अति आनंद असतो. म्हणून ज्यावेळेस त्या ठिकाणी पाहिलं संत पाप पुण्य नाही आपलं तर कुठे काय, आपलं मोसमी भक्ती राहते. आपण वार बदलला का देव बदलतो. आपली काय निष्ठा आहे, काय निष्ठा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात जीवनात आल्यानंतर का आता जर त्या ठिकाणी जर सतत पाऊस सुरू राहिला असता इथून अर्धा मिनिटात खाली राहिला असता, अर्धा मिनिटात का नाही पाणी राहणार कोण जाईल. आपल्या गावातलं नाही सांगत मी, कसं लोंढ चांगलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी टायमावर असणारी भक्ती. आपण येत ना स्वैर जीवन व्यक्ती आहेत. आपण स्वतःच्या टायमाचा हे करतो. स्वतः जेव्हा मनात आलं तेव्हा पूजा करायची, जेव्हा मनात आलं तेव्हा पूजा. आमच्याकडे दुपारी 12-12:30 एक आजी तांब्याला संजय राहते तांब्या. काल्याचे कीर्तन करून नेमकं पाण्यात गाडी घेतली घुसली माझी. मी आपा पहिल्यापासूनच आगाऊ आणि नेमकं असं विचारलं मी काही लेणं नाही देणं तर माय कुठे आता हातमा तांब्या एक बोट्या जातच कुठे म्हणजे पाणी टाकायनंतर गरबा आहे कधी मंदिर चालले पाणी टाकायला रिकाम आहे महादेव तुला ते तपकीर ना हातकन पाणी. एक मावशी तर पहाटे 4:30 वाजता 10 रुपयांनी घसलेली सण म्हणतो माय कधी म्हणे महादेव चिकटकट टाकायच न पाणी टाकण्याची नंतर घसणी ते काय सापडलं नाही दुसरं. अरे किती बावडटपणा. मी तुम्ही भक्ती करू नका अशातला मतातला मी नाही आहे. तुम्ही नक्की महादेवाला प्राप्त करा पण 2 गोष्टी घरी न्या. मंदिरातला महादेव प्राप्त व्हा असं वाटत असेल एका रात्रीत प्राप्त होईल. फक्त घरचं महादेवाला वेळेवर जेवण द्या आणि सासू सासऱ्यांची सेवा करा. महादेव आपोआप तुम्हाला दर्शन दे. काही देखावा करण्याची गरज नाही, काहीच नाही. हे नुसतं चाललंय तिने केलं म्हणून मी एक तांब्याला जातं दुसरे कैशी तिसरे हांडा दुसरं. यदा कदाचित त्या ठिकाणी तुम्ही जर समजा पिंडीवर जर फुलपत्र जर ठेवलं तुमच्या पुढे ज्या बाईने ठेवलं ते तसंच राहू देता का तुम्ही. इमानदारी सांगा तुम्हाला शेजारच्याची शपथ हा तसंच राहू देता का. अजिबात नाही. त्याच्यात ज्या बाईशी तुमचं भांडण झाले ती तुमच्या पुढे पाहिजे आणि तिनं ठेवायला पाहिजे. तिनं संताप त्या महादेवरा तो धोत्रानं फुल पहिलेच खाले त्यानं मी तुमनं लेवा माने बेल म्हणत मानाकडे न कळतो. महादेव म्हणत ही ना नांद माले ना मारी बशी आता फटकारणं बी तसंच ना जोरजोर मारतो. आणि यदा कदाचित जर मंदिराच्या बाहेर जर आले तुम्ही एखाद्या बाईने जर तुमची चप्पल अशी पायाने इकडे तिकडे केली खरं सांगा मायावर तिच्या नावचा हरिपाठ म्हणत घरी येता का नाही तुम्ही. आणि काय अपेक्षा करता आपल्याला प्राप्त व्हायला. पाप पुण्य अंगी न तडे त्यासाठी मन तेवढं क्लीन ठेवा. भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. आपलं काय मोसमी भक्ती आपला आपण 2-2 रुपयासाठी भांडतो. आमचे ड्रायव्हर महाराज म्हणे आज ते सांगा म्हणून त्याला आवडतं ते का 2-2 रुपयासाठी तुम्ही आखाजीच्या परेडमध्ये बघा आखाजीच्या परेडमध्ये का माझा व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला. ते 2 म्हातारे 2-2 रुपयासाठी झगडे. त्या पत्ता घेणारा दोन दात नाही आप्पा तुला काय म्हणत गौऱ्याच मांडा काय मांडा विठाला विठाला. काय पुण्याची अपेक्षा करता. पाप पुण्य अंगी न तडे त्या संतांच्याकडे त्या ठिकाणी पाप पुण्याला कधी जवळ येऊ देत नाही. मी पुण्य केलं असं काही सांगत नाही आणि पाप त्यांच्या जवळ येत नाही. पाप पुण्य अंगी न तडे त्या पण त्याकरता तुमच्याकडे असं कोणतं शस्त्र आहे की तुम्ही त्यांच्याशी लढतात अभंगाच्या दुसऱ्याच्या. गोविंद आसनी
आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. आसनी गोविंद आहे म्हणजे बसताना गोविंद, शयनी गोविंद आहे म्हणजे झोपताना गोविंद. आणि बसताना आणि झोपताना का गोविंद येतं त्याचं कारण मन गोविंदमय झालं. ज्याच्या मनात गोविंद आहे, जो एकदा मनात बसला, मनात ठसला, त्याला काढणं त्या ठिकाणी महाराज कोणाचाच बसमध्ये नाही, कोणाचाच नाही का. म्हणून गोविंद आसनी. त्याच्याशिवाय काय त्याच्याबद्दलची निष्ठा ही आपल्या मनात निर्माण होते, आपल्या मनात. योगायोगाने विषयाला म्हणून सांगतो, लातूर जिल्ह्यात ओतूर तालुक्यात गाव आहे जडोजी आणि मडोजींचं. दोघं सख्खे भाऊ, मडोजी जडोजी. सुतार समाजाचा अवतार आला नाही, पण आपापलं काम करायचं. कधी गाडा बनवणं, कधी राजवाडा बांधणं, कधी मोठमोठ्याचे लाकडाचे त्या काळचे घर बांधायचे. एका सावकारने घर बांधण्याकरता दिलं, ते घर बांधण्याकरता घेतलं, लाकडी काम करायचे. आणि आषाढी वारी आली, काम करताना मन लागत नव्हतं. जडोजीने विचारलं, मडोजी काय उदासीनता आहे? काय नाही दादा, आषाढी वारी आली. मग आपण निष्ठावंत वारकरी आजपर्यंत आपली एकही वारी चुकली नाही. आणि एवढं मोठं काम आपण हाती घेतलंय, हा लाकडी बंगला उभारण्याचं काम. त्यात काय विचारू मालकाला, ज्याने बांधकाम दिलं त्या मालकाने, चला अहो मालक पंढरपूरला जायचंय, वारी आमची, आम्ही आजपर्यंत वारी चुकवली नाही आणि चुकणारही नाही, येऊ का आम्ही वारी करू? नाही नाही, अगोदर आमचं काम पूर्ण करा आणि मग तुम्ही तुमच्या वारीला जा का कुठं जा. सतत मनामध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, असं नाही, बसताना विठ्ठल, काम करताना विठ्ठल, झोपताना विठ्ठल. दोघांनी मनात विचार केला, मालक असं जाऊ देणार नाही, एक काम कर, न सांगता निघायचं. न सांगता पंढरपूरला निघून गेले वारीत. आणि त्याच गावात दिंडी आली होती, त्या दिंडीत निघून गेले, सांगितलंच नाही. दोघं निघून जात आहे. आता दिंडीचा तो आनंद आहे. जसं दिंडीत चालायला लागले, मनात द्विगुणित आनंद झाला. भजन करत गेले, ज्ञानोबा तुकाराम इकडे मालक पाहतो आले नाही. तिकडे जसे वारीला चालायला लागले, ऐका, भगवान पंढरीनाथ स्वतः जडोजी मडोजी झाले. आणि त्या ठिकाणी येऊन महिनाभर यांच्या जागेवर ते काम पूर्ण केलं, यांच्या जागेवर ते काम करत राहिले. इकडे वारी बरं पौर्णिमेपर्यंत राहिले तरी मन भरलं नाही. काही काहींचं मन भरतच नाही पंढरपुरातलं, तरी मन भरलं नाही. आषाढी वारीपासून तर कार्तिकी पर्यंत पंढरपुरात चातुर्मासाला थांबले. हा जेव्हा चातुर्मास संपतो त्या ठिकाणी आता काय करावं, तिकडे भगवान परमात्म्यांच्या जागेवर काम करतात. हे यांना माहितीच नाही. जडोजींनाही माहित नाही, संत मडोजींनाही माहित नाही, संत जडोजींनाही माहित नाही. पण भगवान परमात्मा जवळ नाही याची चिंता होती. कोणाला? रुक्मिणी मातेला. जसं एखादी रुक्मिणी म्हणते अजून पिंट्याचे पप्पा घरी आले नाही, तसं रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी अजून ते आले नाही, अजून नाही. शेवटी रुक्मिणी माता या दोघांच्या स्वप्नात गेली की 4 महिने झाले, चातुर्मास झाला, तुम्ही आता लवकर घरी जा. सकाळी उठले, जडोजी काय झालं? हे मडोजी काय? अरे रुक्मिणी माता माझ्या स्वप्नात आली, मला म्हणली घरी जा. म्हणजे मला तेच स्वप्न फिरलं, म्हणजे मग घरी जा, काहीतरी आपल्याला घरी जायचं आहे. जेव्हा घरी गेले, यांचाच बंगला सुंदर झाला. पत्न्या त्या ठिकाणी आल्यात, मुलं आलेत, सुंदर असे नवनवीन कपडे. म्हणजे हे एवढं परिवर्तन कशाने का बरं? यांना कोणी विचारलं नाही तुम्ही पंढरपूरहून कधी आले, कधी का? हे रोजच घरी दिसायचे, रोजच घरी दिसायचे. तुम्ही कधी आले हे ते आपल्याला कोणी विचारतच नाही. बरं घर आहे, हे घरचे लोक ज्यांना माहिती वाडी टळत नाही म्हणून बोलले नाही. पण
आता त्या मालकाकडे जाऊ आपण जिथं बंगला ते, आणि ते बंगला बांधण्याचं काम घेतलं, ते पाहिलं, अरे हा बंगला पूर्ण कोणी केला? ते मालक म्हणे, या जडोजी मडोजी, काय सुंदर बंगला बांधला माझा. अरे कोणीही पाहुणे आले ते विचारतात, कोणी बांधला, कोणी बांधला, कोणी बांधला. हे दोघं विचार करतात, म्हणे आम्ही नाही बांधला, आम्ही नाही बांधला, आम्ही नाही बांधला. आणि मग कोणी बांधला याचं दोघांच्या मनात आलं की हो ना हो, आपण जो आसनी गोविंद, मनात जो गोविंद, जो विठ्ठल आहे, जो बसताना आपण विठ्ठल म्हणायचो, झोपताना विठ्ठल म्हणायचो, भगवान परमात्माने आज हे काम पूर्ण केलं. त्या दिवसापासून सर्व साहित्य तागले, त्यातलं आजपासून हे काम करायचं नाही. पंढरपूरला परिवारासहित गेले. ज्यावेळी पंढरपूरला परिवारासहित गेले, गंगू काका शिरवडकर फड त्यांच्या सानिध्यात राहिले. गंगू काकांचं कीर्तन ऐकलं आणि ऐकता ऐकता असं पाहिलं, पाहता पाहता त्या ठिकाणी गंगू काकाने पाहिलं, रे भगवान पांडुरंगाचं मंदिराच्या समोर मोठं सभा मंडपाचं लाकडी बांधकाम करायचं आहे. एखादे चांगले सुतार पहा. दोघं भाऊ पुढे आले. म्हटलं पाण्याची गरज नाही, आम्ही दोघं सुतार आहोत, आम्ही उभा पाहू. इथं बसल्यानपैकी पंढरपूर कोण कोण गेलं, हातवर करा बरं, हातवर असं पुरवर करा, सगळं असं शाबास शाबास. बाकीच्यांनी मरण्याच्या आधी जाऊन या, मेल्यानंतर पंढरपूर दिसणार नाही. पंढरपूर देवाचं विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर जेव्हा बाहेर येतो, तो लाकडी सभा मंडप कोणी कोणी पाहिलाय? लाकडी, हा, सागाचा तो सभा मंडप त्या काळी जडोजी आणि मडोजी या दोघं सुतार बंधूंनी बांधलाय. तो आजपर्यंत सुद्धा जसाचा तसा. हे निष्ठेचं फळे महाराज. तिथं राहिल्याबरोबर त्या ठिकाणी ज्यावेळेस पाहिलं, राता पंढरपूरमध्ये वास्करांचं कीर्तन ऐकलं आणि वास्करांनी सांगितलं की जो अलंकापूर गेला नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही. याने सांगितलं की आपण पंढरपूर सोडायचंच नाही, माऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय जगण्याचा अधिकार नाही. आणि असं पाहता पाहता वास्करांनी सांगितलं, तुमचं कीर्तन ऐकलं, म्हणे मग एक काम करायचं. जडोजीने सांगितलं, मनोजी काय, मी कीर्तन ऐकता ऐकता चैतन्य आत्मरूपाने आळंदीला जाईल. आळंदीला जर समजा कीर्तन संपण्याच्या आधी मी जर माझा देहात जसाचा तसा आलो तर समजायचं मी परत आलो. जर कीर्तन संपून गेलं, माझा जर देह खाली पडला तर माझा अंत्यविधी करून टाकायचा. पण कीर्तन सुरू असताना सूक्ष्म रूपाने गेले, आळंदीला जाऊन माऊलीचं दर्शनही घेतलं आणि तसेच परतही आले आणि आल्यावरच त्या ठिकाणी जागृत अवस्थेतही आले. बराच काळ पंढरपुरात राहिल्यानंतर शेवटचा काळ आला. दोघांनी त्या ठिकाणी आपापल्या नुसार ठरल्यानुसार त्या ठिकाणी आपापला देह ठेवला. त्यांची चिता रचली गेली, लाकडावर त्या ठिकाणी देह ठेवले गेले. आणि गंगू काका शिरोडकरांनी सांगितलं, तुम्ही सगळे पंढरपूरवासी बाहेर निघा. वाळवंटातून बाहेर काढलं आणि आग्नी डाग देण्याच्या आधी चंद्रभागा मैयाला त्या ठिकाणी प्रार्थना केली की हे चंद्रभागा मैया, हे जर खरे साधू असतील, खरी निष्ठा असेल, खरं रात्रंदिवसाने जर विठ्ठलाचं चिंतन केलं असेल तर तू यांना या तुझ्या स्वतःचा कुशीत घे. आणि अशी समुद्रासारखी भरती आली चंद्रभागा मैयाला आणि दोघांना चितेसहित लाकडासहित त्या ठिकाणी दोघांचे देह चंद्रभागा मैयामध्ये विलीन झाले. आणि अशी एवढी निष्ठा त्यांची की चंद्रभागा मैया सुद्धा घेण्याकरता आली. गोविंद आसने गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला. हे देवाला मनात बसवण्याचं त्याच्याबद्दलची निष्ठा आहे, त्याच्याबद्दलची निष्ठा. चंद्रभागा मैया स्वतः आली. आजही जर तुम्ही पुंडलिक रायांच्या मंदिराच्या समोर असं वट्यासारखं जर पाहिलं तर त्यांची समाधी आहे, जडोजी आणि मडोजींची. आपला येडा त्या नावावर लुगडान साड्या सुकाळ टाकतो. ती संतांची समाधी आहे, संतांची. चंद्रभागा मैया आली त्यांना त्यांचा देह घेण्याकरता. आपण जित्तापणे घरनातले आवाज देतो ते 4 आवाज माहिती काय, आपले घरचे आपल्या जवळ लवकर येत नाही. चंद्रभागा मैया आली का, हे भक्तीचं फळ आहे, निष्ठेचं फळ आहे. म्हणून गोविंद आसनी गोविंद. आपल्यासारखं नाही का, आता माफी मागून बोलतो, आपण हिंदू धर्मात जन्माला आलो पण आपल्याला 33 कोटी देव अपुरे पडायला लागले. किती? 33 कोटी देव अपुरे पडायला लागले आपल्याला. 33 कोटी. आपण येरोबा पिरोबा सुद्धा सोडत नाही का, नाही सोडले का. उरूस भरतो बा गौरूस. तुम्ही यात्रेला जात जा का, जी पंढरपूर, आळंदी, देहू, मुक्ताईनगर या ठिकाणी, पैठण या ठिकाणी भरते त्याला यात्रा म्हणतात. या आणि तरा, त्याला काय म्हणतात, यात्रा. जे गावात भरते, गावात नाही का,
अर्धा रात पासून गाव जागाडणं नाही का. ती जत्रा जत्रा काय काय अशी गर्दी त्या ट्राडली पान जत्रा दिन अशी गर्दी अशी गर्दी अशी गर्दी. एखादा वाढत माझ्या नाच्यान पाय लागेल तर मला उद्धार होईल. ती जत्रा ती जत्रा का. आणि आता काय करणार, यात्रा बी कमी पडल्या जत्रा बी कमी पडल्या. आता उरूस ही संस्कृती आमची. उरूस 5 बाया अशा एकत्रित झाल्याच्या म्हणजे चला आणि कुठे उरूस बुलढाणाला भरतो आणि इकडे चोपड्या तालुक्यात भरतो सैलानी का उरूस. आणि चला उरूस 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 चालले सैलानी बाबाच्या दर्शनला. आणि एसटी इतली भरेल इतली भरेल इतली भरेल या पाचीन चन्ना इथं कुठे जागा भेटणे. सरक पुढे सरक पुढे सरक शेवटच्या सीटापर्यंत पाची उभी गेली उभे. आणि गर्दी पाहून कंडक्टर काही असणार गया कंडक्टरला म्हणजे तिकीट काढले का सगळ्यांनी म्हणे हो काढले. आणि पाची बिना तिकीट होतात बिना तिकीट पाची गेली गाडी पुढे. आणि भर जंगलात गाडी गेली आणि तिकीट चेकरांनी गाडी थांबवली. एसटी थांबवली आणि आले ते 3-4 जण तिकीट तिकीट तिकीट. हे 5 लाईट लागले आता. हो बाई हो माय एक म्हणा काय घाबरतीस मी आहे ना पुढे मी होतो पुढे काय करीन तो. चारी म्हणे एक काम कर तूच पुढे आम्ही तुला मागे राहतो पुढे करी तूच म्हणे आता पुढे गेले ते पुढे होऊन. हा तिकीट तिकीट म्हणे मोठे भाई हो अक्का हो बाई म्हणे काय 4-5 सीटर राहणार काय करेन येऊ दे. 3-4 सीटर ना तिकीट तिकीट म्हणजे 2-3 सीटर येऊ दे. आणि आता एकच सीट राहणार 2-3 लोक राहणार तिकीट येऊ दे. हा तिकीट चेक कर मावशी तिकीट एक सारखं त्याच्याकडे पाहिजे. हो मावशी तिकीट तिकीट म्हणतात असे केस मोकळे. तिसऱ्यांदा मावशी तिकीट तिकीट म्हणतात असे बोटात बोट अटकव. हो माय मावशी तिकीट तिकीट म्हणतात जोरात स्वाद. हा म्हणे शीश नाही तिकीट 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 म्हणतात असा हात वर केला आणि असं मागे घेतला एक पायाचा पुढे केला. तिकीट तिकीट म्हणतात पहिला दणका येणार असा दणका देतात जोरात सैल्या. म्हणजे सैल्या नाही तिकीट सैल्या तिकीट सैल्या 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 सैल्या. हा म्हणे तिकीट 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 सैल्या 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 या समजी घे येस ना काय तिकीट यांना असा हात धरला म्हणे मावशी बाहेर बाहेर पाय ठेवायला जागा नाही. मग आता तरी डोळे उघडून नाही तसंच एक पाय पुढे एक पाय मागे सोड रे सैल्या सैल्या सोड रे सोड रे सोड रे सैल्या. हा इंजन पुढे आणि ते 4 डबा येईना मला. एसटी तुमच्यावर खाली उतरवलं डबल बेल दिली एसटी गेली पुढे निघून भर जंगल मा भर दुपारे. मग आता तो शोधेव नाही एसटी तरी सुरू सोड सैल्या 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 सैल्या. बाकी अक्का हो बहीण डोया उघड म्हणे का बर एसटी गई म्हणे गई म्हणे माय व या म्हणे काय व म्हणे थैल्या 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 गया थैल्या वय विठाला. काय गोविंदा असं गोविंद शैली महाराज हे आपले बसचे बात नाही आपली पात्रताच नाही. देवाने आपल्याला प्रसन्न व्हावं म्हणून पात्रता आहे आपली. म्हणून ते संतांना जाऊ गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. मनात गोविंद आहे. पण ठीक आहे महाराज हे अंतरंग लक्षण सांगितलं. तुम्ही बघा महात्मा जिथं बसतात तिथं संकीर्तन बाकीच्यांशी काही घेणं देणं राहत नाही. फक्त नाम संकीर्तन झालं पाहिजे. नाम संकीर्तन नाम संकीर्तन. आमच्या अंमनेर तालुक्यात दैवत नावाचं गाव आहे तिथं शंकर बाबा होऊन गेले. ज्ञानेश्वरी पाठ होती महाराज तुम्ही उलटी वाचा सांगा का सिधी वाचा सांगा. रोज जोपर्यंत 500 उभे म्हणत नाही तोपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा घेत नव्हता. पाण्याचं असे महात्मे होऊन गेले. तो असे गोविंद आसनी गोविंद शैनी गोविंद त्या मनी बैसला असे का. पण महाराज बाह्यांगाने जर ओळखायचे संत कसे ओळखावं अभंगाच्या 3ऱ्या चरणात
शोभे माड कापिजे कडी काढ तया भेने का बाह्यांग लक्षण सांगितले संतांचे बाह्यांग लक्षण. बरं साधू कोणाला म्हणावं संत कोणाला म्हणावं साधू कोणाला म्हणावं. बरे लोक सांगतात महाराज ज्यांच्या दाढी जटा वाढलेल्या आहेत ज्यांनी भगवे कपडे धारण केले त्यांना साधू असं म्हणावं. साधू दाढी जटा वाढवू शकतात भगवे कपडे परिधान करू शकतात पण सगळेच भगवे कपडे परिधान करणारे आणि दाढी जटा वाढवणारे साधू नसतात. सगळेच भगवे कपडे घालणारे आणि दाढी जटा वाढवणारे जर साधू राहिले असते तर सीते मातेचं अपहरण झालंच नसतं. सीता मातेचं अपहरण झालंच नसतं. ऊर्ध्व पुंड्र भार ज्यांनी उभासा गंध लावलेला आहे कपाळावरती ज्यांच्या गळ्यात माळ आहे का घालावी माळ. का घालावी माळ. माळ घालणाऱ्याला सुरुवातीला खूप त्रास होतो. माळ घालणाऱ्याला भक्ती करण्याचा त्रास होतोच. भक्ती ते कठीण तुम्ही नवीन नवीन परमार्थ करा. का नवीन जेव्हा भक्तीला सुरू होते परमार्थाला सुरू होते तेव्हा आपण देवासाठी रडतो. जेव्हा आपली भक्ती त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाते तेव्हा देव आपल्यासाठी रडतो. काय घातलं पाहिजे सुरुवातीला बोल लोकांचे बोल सहन करायला मान करून करून भागले घातले मग मार. हा म्हणत मी घाली तू बी घाल मार तू बी धारण कर तू बी टाक. काय तर माळ घातलं एखादं महाराज काय माळ 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 सांगतो तुम्ही 50 रुपयाची माळ त्यापेक्षा 5 ग्राम 50 एक हजाराची सोन्याची चैन घातली पाहिजे. खरंच घातली पाहिजे. पण ऐका सोन्याची जर 50 हजाराची 5 ग्रामची जर त्या ठिकाणी चैन घातली कधीतरी त्या ठिकाणी कुठे 5-50 चोरपाट ठेशी लागतील. चैन बी ठेवणार नाही ना आपल्याला बी ठेवणार नाही. पण जर 50 रुपयाची तुळशीची माळ घातली तर कमीत कमी 50 वारकरी टाळकरी माळकरी पाया पडल्याशिवाय राहणार नाही. माळेची ताकद आहे महाराज. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे मान कापेजे कडे काढ तया भेन. तुम्ही चिंतन करतात कोणाचं करतात. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझे चिंतन कोणाचं मुखाने चिंतन हाताने टाळे विठोबा. सार मुखा माझे गोविंदा असने गोविंद शयनी गोविंद त्या मने बैसला. आता मला ते येथून पुढे मी जे सांगेल 10-15 मिनिटं ते नीट ऐका. ते नीट ऐका. अजून माझ्याकडे शिल्लक आहे वेळ. महाराज म्हणतात झुंजार झुंजार त्याला म्हणावं. आज या जगामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले धर्मवीर संभाजी महाराज होऊन गेले. ऐका अध्यात्मामध्ये जगावं कसं हे गीता शिकवते आणि मरावं कसं हे श्रीमद भागवत महापुराण शिकवतं. तसं व्यवहारामध्ये इतिहासात जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराज शिकवून गेले आणि धर्मासाठी मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराज. मी शिवाजी महाराज म्हणजे सांगत नाही अशातला भाग नाही सांगतो पण सर्वात जास्त माझं ज्यांचं जे माझं श्रद्धास्थान आहे ते धर्मवीर संभाजी महाराज. का सांगतो का छत्रपती शिवाजी राजे घराघरापर्यंत दारादारापर्यंत मनामनापर्यंत पोहोचले. बरेच हिंदूंचे पोर आम्हाला विचारतात महाराज संभाजीराजे कोण होते म्हणून रोज कीर्तनातून संभाजीराजा सांगतो आणि जोपर्यंत संभाजीराजा सांगत नाही तोपर्यंत कीर्तनाला समारोपच होत नाही.
हा नियम आहे माझा. ऐका संभाजीराजे, का या महाराष्ट्रात जन्माला आले राजे म्हणून महाराष्ट्र धन्य झाला. आज संबंध देशामध्ये फक्त महाराष्ट्राचा जय जयकार होतो. का होतो? शाहीर गोड वर्णन करतात, खूप गोड. जय जयकार महाराष्ट्राचा, आपण हिंदू म्हणून सर्वांनी हात वर करायचा. हात वर हिंदू म्हणून असं गर्व असू द्या. हात वर करा. एक तारीख माझ्यासोबत वाजत तारीख माझ्यासोबत. हा जय जयकार महाराष्ट्राचा वीर शिवबाचा, शंभू राजाचा शंभू राजाचा शंभू राजाचा शंभू राजाचा शंभू राजाचा शंभू राजाचा शौर्य सडसडले रोमा रोमा, शौर्य सडसडले रोमा रोमा, शौर्य सडसडले रोमा रोमा. मुद्रा तुला करतो स्वामी महाराज, हरी 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 स्वामी महाराज ओम नमो जय श्री जगदंबे नमन तुझ आवर बापा तुमरा, आवर बापा तुमरा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा. शिव शंभू जगात म्हणणारे, शिव शंभू जगात म्हणणारे. संभाजी महाराज औरंगजेब काप थरथरा, तारी 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 हात वर हात वर हात वर. औरंगजेब काप थरथरा गंगोनी पुरा, स्वप्नांचा चोरा धोका तुझे त्याचा काढला, ऐकून प्रताप शंभूचा, ऐकून प्रताप शंभूचा. पवाला जातो संभाजी महाराज औरंगजेबाने त्या ठिकाणी विचारलं, कैसा दिखता है संभाजी? 14 मे 1627 पुरंदरात एक बाळ जन्माला आलं. हे बाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाचा 2.25 वर्षाचे असताना पोरका झालेला बाळ, हे बाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाचा 18व्या वर्षी मनसबदारी स्वीकार करणारा युवराज, युवराज म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 10व्या वर्षी आग्रा भेटीला जाणारे शिवपुत्र, ते शिवपुत्र म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम, नायिका हे नक्षील, 7 शतक महानमान ग्रंथाची निर्मिती करणारा महान पंडित म्हणजे संभाजी महाराज. पुढचं वाक्य ऐका. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची देहू ते पंढरपूर, पहिल्या पालखी सोहळ्याला संरक्षण देणारा राजा माझा धर्मवीर संभाजी महाराज. कैसा दिखता है संभाजी? आणि मग सांगा, बरदार छातीचा गडी,
सिंहाचा जबडा धरणे तट तट दोर खंड दोरी तट तट दोर खंड दोरी भल्या भल्याची फोड मोडी भल्या भल्याची फोड मोडी राजांसोबत तुळापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर तुळापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर खरा धुंदार संभाजी साव शिवाजी तिलक देशाचा सौभाग्याचा शिपाई शेवटचं करू म्हणतो शेवटचं हात वर करून टाळी संभाजीचे वर्ण गुण किती संभाजीचे वर्ण गुण किती न्याय आणि नीती संभाजीचे वर्ण गुण किती न्याय आणि नीती सदाचार प्रीती सदाचार प्रीती सदाचार सदाचार प्रीती सदाचार सदाचार प्रीती सदाचार शौर्य सड सडले रोमा रोमा शौर्य सड सडले रोमा रोमा मुझे धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज रामचंद्र भगवान की माता की त्यांच्या डोक्यात मुंग्या आल्या असतील कीर्तनातून पोवाडा आज नाही रोजच रोज जिथं पाड धिकार तिथं संभाजीराजांचा पोवाडा का गातो त्याचं कारण आज ते होते म्हणून मी कीर्तन करतोय आणि तुम्ही कीर्तन ऐकताय ते राहिले नसते तर हा अधिकार आपल्याकडे राहिला मग आपल्याला दिल्लीला जावं लागलं असतं जर सत्ता ठेवायचा असता ना मग सरपंच आणि आपा वगैरे मिळून गेले असते दिल्लीला मग त्याला विचारलं असतं आलमगीर तो आला असता पान खात खात कौन हो हम लोंडे से लोंडा कहाँ कौन लोंडा क्यों आए हो हमको सत्ता करना सत्ता क्या होता है सत्ता वो एक महाराजा के संकीर्तन करते एक हारमोनियम बजाते एक ऐसे आगे बजाते हैं पखवाज मृदंग सब लोग ताल लेके बजाते उसे सप्ताह कहते हैं कैसा होता है सप्ताह तिथं परवानगी घ्यायला जावं लागलं असतं आपण जर राजे राहिले नसते कथान कीर्तन सप्ताह झाले नसते हे त्यांचे उपकार आहे की हिंदू म्हणून आम्ही बोलतो हिंदू म्हणून तुम्ही स्वाभिमानान बसल्या त्यांचे उपकार आहेत आपल्यावर नाही का हे त्यांचे उपकार आहेत ते राहिलंच नसतं आपल्याला अधिकार राहिलाच नसता का आणि परत वाटलं असतं तुम्हाला की का म्हणून कीर्तनात पोवाडा गायला मग ऐका का जर काही काहींच्या कीर्तनात शांताबाई येऊ शकते माझा कीर्तनात राज्य का नाही स्वाभिमान आहे आमचा का त्याला गायला पाहिजे त्याला गायला पाहिजे सांगितलं पाहिजे आणि म्हणून महाराज म्हणतात का राजांच्या जीवनातला शेवटचा प्रसंग संगमेश्वरची लढाईवरून राजे आले गोव्याची लढाईवरून संगमेश्वरला राजे संभाजी मुक्कामी राहिलेत सरदेशांच्या वाड्यावरती आणि सक्का मेहुण्याने घात केला मेहुणा कोणाला म्हणतात मेहुणा जो बहिणीच्या पतीला म्हणतो पाहुणा त्याला म्हणावं मेहुणा
मेवना कोणाला म्हणावं? कोणाला कोणाला? शालकाला. सक्का मेवना नाव होतं गणोजी शिर्के. मुकरब खानाला संदेशा पाठवला, हम आपको संभाजी देंगे, आप हमें क्या दोगे? हम दिल्ली के तख्ता के राजा है, आपको जागीरदार बना देंगे, बताओ मैं कहा है संभाजी. 40,000ची फौज घेऊन येतोय मुकरब खान. 40,000ची. पूर्ण गावाला वेढा दिला, पूर्ण महालाला वेढा दिला. रणकंदन सुरू झाले, तलवारीचे आवाज येऊ लागले, हरर महादेवची गर्जना होऊ लागली, रक्ताचे पाठ वाहू लागले. संभाजी राजे त्या ठिकाणी भिंतीला डोकं टेकून आरामात फिरवताय. गुप्त हेर प्रमुखांना कळालं की आपल्यावरती आक्रमण झालं. पळत पळत गेले, राजांना खबर द्यावी लागणार. पळत पळत जाता हाक मारली, राजा राजा राजा. काय झालं? राजा उठा. उठा राजा. काय झालं? मुकरब खान चाल करून आलाय. राजा त्या ठिकाणी उठले, घोड्यावर आरूढ झाले, हाते समशिरी घेतलं, जिरेटोप परिधान केला. राजे पुढे निघणार. तोपर्यंत 60 वर्षाचा म्हातारा आला. नाव होतं मालोजी बाबा घोरपडे. संताजी धनाजी घोरपडेंचे वडील मालोजी बाबा घोरपडे लगाम धरले. राजा मी हाय पुढं, तुम्ही या माग. बघतो कोण तुमच्या केसाला धक्का लावतो. तर 4 तास लढाई चालली. पण 4 तासाच्या लढाईमध्ये ज्या म्हाताऱ्याची तलवार 4 मिनिटं सुद्धा थांबली नाही, असे मालोजी बाबा घोरपडे. अरे मालोजी, हमारे ओर से लड़ो, हम आपको जागीरदार बना देंगे. क्या देगा संभाजी आपको? अरे फुक्कट में मारे जाएगा मालोजी, लड़ा हमारे ओर से. घेतलं पुढे. अरे भ्याकाळा, मरणाची भीती दाखवतो कोणाला? ऐका मालोजी बाबाच्या वाक्य. काय शब्द होते महाराज? का 60 वर्षाचा म्हातारा. अरे आम्ही नाही कोणाचा भावने जगतो, अरे नाही कोणाचा प्रभावने जगतो. जीवन हिंदुत्वा करता है, शिव शंभूंच्या स्वभावाने आम्ही जीवन जगतो. तेवढा भाला आला मानेतून, आरपार गेला, धारातील ती पडले, हाक मारले, राजे राजे क्षमा करा. राजे स्वराज्य रक्षणा करता आम्ही आपले साथ पूर्णपणे देऊ शकलो. राजे क्षमा करा. मालोजी बाबा धारातील ती पडले. तितक्यात कवी कलश आले. कवी कलशांच्या दंडाला बाण लागला. कवी कलश खाली पडले. कवी कलशांना उचलण्याकरता संभाजीराजे खाली वाकले. मुकरब खानान पाहिलं हीच वेळ संभाजीला कैद करण्याची. हाक मारली, संभाजी कैद करा. राजांच्या गळ्यात साखळदंड टाकण्यात आला. लाकडी फटीमध्ये तडके राजांना अडकवण्यात आला. तिथून राजाला नेण्यात आलं वडू बुद्रुकला. तिथून नेण्यात आलं तुळापूरला. आळंदी पासून 15 किलोमीटर अंतर तुळापूर. 40 दिवसापर्यंत राजाला वधस्तंभाला बांधलं. भर चौकात संभाजीराजांना बांधण्यात आलं. किती दिवस? 40 दिवस. हजारो डिग्री सेल्सिअस तापलेलं पाणी राजांच्या अंगावरती टाकलं जायचं. रोज रोज टाकलं जायचं. प्रजा आकांत करायची, राजा रडायची प्रजा राजांसाठी. पण तरी राजे हार मानायचे नाही. अंगावर पाणी पडून पण फोडं यायची. ती फोडं तलवारीने छाटायची आणि त्या जखमांमध्ये मीठ भरायचं. मीठ कुठे असेल ते आपल्याकरता भोगलं राजाने. माझा हिंदुत्व टिकावं म्हणून, माझं स्वराज्य मिळावं म्हणून, टिकावं म्हणून, माझा हिंदू त्या ठिकाणी स्वाभिमानाने जगावं म्हणून आला औरंगजेब. क्यों संभाजी, हमारा मजहब स्वीकार करते हो? नहीं नहीं, सुनने की आदत ने हमें जबान काट दो संभाजी. अशी पकडमध्ये जीभ धरली माझ्या राजाची. प्रजेने आकांत करा. प्रजा रडायची, राजे राजे हार माना ना. राजे या स्वराज्याला गरज आहे तुमची. राजे या महाराष्ट्राला गरज आहे. राजे हिंदुत्वाला गरज आहे तुमची. अशी पकडमध्ये जीभ धरली आणि तलवाराची चमचमती तलवारवर केली आणि जिभेवर वार केले. जिभेचं तुकडं समोर पडलं. तोंडातून रक्ताचा ओढा आला. प्रजेने परत आकांत केला, राजे राजे हार माना ना. राजे हार मानले. राजे हार माना. दुसऱ्या दिवशी आला औरंगा. अभिने हार मानते टाक डोळे केले राजांनी. आखेने काल दो संभाजी डागण्यात येणाऱ्या लाल बंद आसाऱ्या केल्यात. असे थरथर थरथर करायच्या आणि राजांच्या डोळ्यात जशा लाल बुंद सऱ्या आसाऱ्या घातल्या. काळकुट्ट रक्त बाहेर डुडरू बाहेर आली. प्रजेने परत आकांत केला, राजा रडायचे राजांकरता. पुढे राजांचे डोळे काढले, जीभ काढली. एक एक बोटाच्या पेरूपासून एक 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 तुकडं काढलं. हात काढले, पाय काढले, कानामध्ये शिस ओतलं. ऐका
अरे डोळे नाहीत, जीभ नाहीत, कानात शिसवतलं, हात नाही, पाय नाही, असंच खोड पडलं होतं असं देहाचं. आणि आला औरंग, अरे पाय काढले तरी पडून गेला नाही, हात तोडले तरी हात जोडले नाही, अरे डोळे काढले नजर खाली केली नाही का? असा पौलादी पुतळा जर माझा पोटी जन्माला आला असता, समंद विश्वावरती राज्य केलं असतं. नावड्यांनी सांगा, रे औरंग्या, अशी पौलादी पुतळे जन्माला येण्याकरता अगोदर आईची कुस पौलादी लागते, तरच असे रत्न जन्माला. आणि एक दिवस आला 11 मार्च 1689. राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले, एका पोत्यात भरण्यात आले. भीमा इंद्रायणी नदीचा संगम तुळापूर तडकन राजांच्या देहाचे तुकडे टाकण्यात आले. राम वनवासात गेले तर घोडे रडले होते, कृष्ण गोकुळ सोडलं तर गायी रडले होते. माझ्या छत्रपती शिवरायांकरता वाघ्या नावाचा कुत्रा रडला, आणि माझ्या संभाजी राजांकरता नद्या रडल्या, नद्या. इंद्रायणी काय ग भीमा, हे भीमा, आता आपल्या हिंदू भगिनींची आबरूची त्या ठिकाणी रक्षा कोण करेल ग? आपल्या मंदिराची रक्षा कोण करेल ग? या हिंदुत्वाची रक्षा कोण करेल? गेला आता आपला स्वराज्य रक्षक. नद्या रडल्या, नद्या रडायच्या, नद्या एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून नद्या रडल्या आणि एकमेकांना हाक मारू लागल्या. गड्यात गळा घालोनिया सांगे इंद्रायणी भीमेला, धर्मासाठी शंभू राजा प्राणही अर्पिला. हो हो प्राणही अर्पिला. रडण्यासाठी न होत कोणी, अरे प्राणही त्यागिला. धर्मासाठी शंभू राजा प्राणही अर्पिला. आणि गेले राजे, आज ते गेले, पण आपण स्वाभिमानाने हिंदू म्हणून जगतोय. म्हणून देवावर, देशावर, हिंदुत्वावर प्रेम करा राजे हो. का त्यासारखं सुख नाही का? त्यासारखं सुख नाही. विचारा, जे देशावर प्रेम करतात त्यांना विचारा. का एक फिलोसॉफर सांगतो का, क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए, दुपट्टा भी नहीं देगी कफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा. महाराज ज्यावेळेस राजाचे कैद केले होते ना, त्या कवी कलशांना विचारलं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय? तरी कवी कलश मरणाच्या दारात उभे तरी सांगायचे, अरे औरंग्या बघ, हाती, घोडे, तोफे, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखड़ा राजा मेरा सब पे भारी है. समर्पण केलं, समर्पण. आणि आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय हे त्यांच्यामुळे. असो, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. सद्गुरु जोग महाराज मोठे बाबा यांच्या चरणी अभिवादन करतो. प्रभू रामरायांच्या चरणी नतमस्तक होतो. समस्त महाराज मंडळ, भजनी मंडळ यांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्या तुमची ते विनत असे. बोललेले कोरे वेडे वाकोडी उत्तरे, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. माय बाप भाग्य समजतो. मी पहिल्यांदाच तुमच्या गावात आलो. मी अजून लोंढ पाहिलं नव्हतं. 17 वर्षात अजून लोंढ पाहिलं नव्हतं. पण आप्पांनी, मिस्त्री आप्पांनी आग्रह केला. तुमच्या संदीप महाराजांनी फोन केला, आज येण्याचा योग आला. तुमचं सर्वांचं दर्शन झालं. तुका म्हणे माझं घडव त्यांची सेवा, तरी माझ्या दैवात पार नाही. आमचे संजय महाराज असतील, दिलीप महाराज असतील, संदीप महाराज असतील, सागर महाराज असतील, आपल्या सर्वांच्या चरणी अभिवादन करतो. का ही सभा साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांच्या सकळांचे विनवणी. का सुंदर असे आमचे साऊंडवाले दादा असतील, चित्रीकरण करणारे शूटिंगवाले दादा असतील, आपल्या सर्वांना प्रणिपात गोड सुंदर आमचे विनेकरी दादा. त्यांना राग आला असेल मी त्यांना नाचू दिलं नाही म्हणून, पण आम्ही संस्थेचे विद्यार्थी नाही ना, नाही ना, येता बिता खूप गोड, खूप चांगलं. का
2 तासभर एका खांद्यावर विना घेणं जोग नाही महाराज, जोग नाही. पहा तुम्ही उद्या गेल्या जर हे गेले गाव घेवले आणि खांद्याला सांगा तुम्ही विना घ्या, नाही ना महाराज. अवल्या अहो आज त्या नाही काय नाही तुम्हाला बापू बापू हा आज बापूने तुम्ही घ्या बरं विना, नाही ना हो. अवल्या अहो बापूने ताजल्या आणि विना, नाही ना. का बरं नाही, खांदा दुख दिनभर ना तुम्ही राहस तू खांदावर तो आणि दुख आणि विना लेवाले ना तू खांदा दुख का. असो आपली सर्व मंडळी खूप सर्वांना कोटी कोटी अभिवादन करतो, धन्यवाद देतो आप्पांना, धन्यवाद देतो मिस्त्री साहेबांना, तुमच्या गावचे पाहुण्यांना, आमच्या महाराज मंडळींना. ही सेवा याच ठिकाणी संपतो. आमचे सारथे आमचे ड्रायव्हर साहेब सुंदर आमचे बारको महाराज ते आज टाळ घेऊन उभे. मला म्हणजे ते कीर्तन सोडत नाही, कधीच गाडीत झोपत नाही, कधीच नाही, पण आज टाळ घेऊन उभे राहिले. मला संकट पडलं, मला इगतपुरीपर्यंत पोहोचवतो का नाही ते उभे राहिले. सर्व मंडळी आपल्या सणांच्या चरणीप्रमाणे पाठ करतो, सेवेला विराम देतो. निवृत्ती ज्ञान देव सोपान